नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया कांदा उसळ. उसळ बनवण्यासाठी मी रात्रीच मठ भिजवून घेतले होते. त्याच्यानंतर मी कढईमध्ये टाकले तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि उभा कट केलेला कांदा. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होतो. आणि कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची हळद, लाल तिखट आणि मिरची. त्यांना छान परतून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे मठ आणि मठ टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे पण टाकले होते सगळं. त्याने छान टेस्ट येते. त्याच्यानंतर छान परतून घ्या उसळीला. नंतर आपल्याला पाणी टाकायचे आणि मंद गॅसवर चांगली उसळ शिजू द्या. उसळ शिजल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर मस्त वरून कोथिंबीर टाका. छान मंद गॅसवर परत थोड्या वेळ शिजू द्या उसळ. उसळ खूप छान लागते आणि बनवायची खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होती. आणि भाजीला काही नसलं तर उत्तम पर्याय मठ भिजत घालायचे आणि सकाळी मठाची उसळ तयार करायची. आणि कोण कोण नवरात्राला मिस करता येते कमेंटमध्ये नक्की सांगा. 9-10 दिवस कसे गेले खरंच कळलं नाही. आणि खूप मजा आली नवरात्रामध्ये. तुम्हाला मजा आली का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज जेवायला मी बनवलं होतं उसळ, कारल्याची भाजी, पोळी आणि मिठाई. बाहेरून आणली होती मिठाई. असे पदार्थ मी जेवणात बनवले होते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच.